आम्ही कोणीही कधीही आमच्या घरात किंवा घराबाहेर कुठेही अर्पितावर हात नाही उचलला. कधी तिला शिवीगाळ केली नाही किंवा ठरवून तिच्याशी वाईट सुद्धा वागलो नाही. हा म्हणजे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, कदाचित आम्ही तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नसू, पण आम्ही कधीच इंटेन्शनली तिच्याशी वाईट वागलो नाही, कधीच नाही. अरे पण मग काल जे घडलं ते काय होतं? तू तिला ढकललंस, हाकललंस घरातनं? नाही दादा, आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. अर्पिताने मला असं करायला भाग पाडला. काय? आवाजी ती नेहमी चिडचिड करायची. आणि त्या दिवशी तर अर्पिता, अगं आई आहेस की कोण आहेस तू? स्वतःच्या बाळाकडे बघायचाही कंटाळा येतो तुला? पास झाला. तुमच्या घरातल्या बायका करत असतील ही सगळी कामं, मी नाही करणार. आणि हो, तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे नाही वागलात ना, तर मी अन्विषाला घेऊन कायमची निघून जाईन आणि तिचा चेहरा सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि काय होईल माहितीये, तुम्ही मला त्रास देताय अशी केस करेन मी तुमच्यावर. अर्पिता, मग मी सांगते तसं करा. ऐका, मला मारत आहे ना माझ्या घरी घेऊन जा. मी बायको म्हणून, सून म्हणून कशी योग्य नाहीये, कशी आदर्श नाहीये असं त्यांना सांगा. मलाही माझ्या घरात नकोय असं सांगा त्यांना. अगं अर्पिता, तुला वेड लागलाय की काय? असं जर केलात ना तर ॲटलिस्ट तुम्हाला अन्विषाचा चेहरा तरी दिसेल, तिला भेटता तरी येईल. नाही तर तीही भेटणार नाही तुम्हाला. मला तू हवी आहेस माझ्या आयुष्यात. अगं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मला ना आपलं कुटुंब हवंय, तू, मी, बाळ सगळं हवंय. मी तुला बोललो ना की आपण परदेशात जाऊ, मी तिथे जाऊन नोकरी करेन. मग तू, मी आणि बाळ सगळे आनंदात राहू. तुला इथे आईबाबांबरोबर नसेल राहायचं ना, तर आपण वेगळं होऊ. मला कुठेही जायचं नाहीये, मला माझ्या घरी जायचंय, माझ्या आईकडे राहायचंय. तुम्ही जर हे केलं नाहीत ना तर मी अन्विषाला घेऊन निघून जाईन कायमची. करणार आहात ना मी सांगते तसं? याबद्दल एक अक्षरही बोलायचं नाही कुठे, कळतंय ना? मी बॅग भरायला घेते. अर्पिताने धमकी दिली? नाही नाही, कुठली आई असं करेल, कुठली बायको असं वागेल? आणि का? कारण तिला आमच्या घरात राहायचं नाहीये. समर साहेब, आम्ही खूप कष्टातून वर आलेली माणसं आहोत.